जय शिवराय शेतकरी मित्रांनो, राज्य शासनानं ज्या शेतकऱ्यांचं सूक्ष्म सिंचनाचं जे काही अनुदान होतं ते रखडलेलं होतं आणि त्या अनुदानाबाबत निधी वितरण करण्याचा राज्य शासनानं आज महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। आता ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणजे 60% केंद्र सरकारचा हिस्सा आणि राज्य सरकारचा 40% हिस्सा अशी एक राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजना राबवली जाते आणि या माध्यमातून शेतकऱ्यांनी महाडीबीटीच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले। मात्र बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं हे अनुदान रखडलेलं होतं आणि तेच अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्या संबंधीचा राज्य शासनाने आज शासन निर्णय काढलेला आहे। आता या शासन निर्णयाअंतर्गत नेमकं किती अनुदान मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आपल्याला बघायची आहे। मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती असणार आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा, कारण शेतकऱ्यांसाठी महत्वाची फायद्याची माहिती आणि खरी आपण आणण्याचा प्रयत्न करत असतो। तर चला शासन निर्णय समजून घेऊ। तर शेतकरी भावांनो, 25 मार्च 2026 रोजी हा निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय आहे। जास्त वेळ न घालता, प्रस्तावना न सांगता नेमका शासन निर्णय काय आहे आपण तो बघूया। प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन या योजनेतील सर्वसाधारण प्रवर्गासाठी 36,95,84,333 फक्त इतका निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे। सदर निधीचा तपशील हा पुढील प्रमाणे, म्हणजे यामध्ये राज्य सरकारचा हिस्सा आहे, केंद्र सरकारचा हिस्सा आहे, असा एकूण 36,95,84,333 रुपये हे शेतकऱ्यांना महाडीबीटीच्या पोर्टलच्या माध्यमातून त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत। जर आपल्याला हा सविस्तर शासन निर्णय वाचायचा असेल तर याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, त्यावर जाऊन वाचू शकता। तर शेतकरी मित्रांनो, असा हा शासन निर्णय होता। मग त्यामध्ये महाडीबीटीच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरण असेल, सूक्ष्म सिंचन योजना असेल, असं कोणतंही अनुदान रखडलेलं होतं का नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।